Hello my dear students, and once again welcome you all. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. In the last video section we were discussed about the external factors affecting on the photosynthesis, and in today's lecture we are just going to discussing about the internal factor which is influenced on the photosynthesis. प्रकाश संश्लेषणावर इंटरनल फॅक्टरचा कशा पद्धतीने परिणाम होतो किंवा कोणत्या फॅक्टरचा परिणाम होतो ते आपल्याला बघायचं आहे. लेट्स स्टार्ट. सो though the presence of the chlorophyll is essential for the photosynthesis, बेटा आपल्या सर्वांना माहिती आहे, काय माहिती आहे कि chlorophyll is one of the most important type of the factor which is normally required for the process of photosynthesis. प्रकाश संश्लेषणासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला हा एक घटक आहे ज्याचं नाव काय आहे तर क्लोरोफिल, ज्याला हरित द्रव्य म्हणतो. पण तो इंटरनल फॅक्टर आहे कारण तो इनसाइड द सेल आहे ना. जसं लाईट, CO2, टेम्परेचर, वॉटर हे जसे एक बाहेरचे घटक होते, एक्सटर्नल फॅक्टर होते, तसा क्लोरोफिल हा फोटोसिंथेसिस साठी आवश्यक असलेला इंटरनल फॅक्टर आहे. पुढे द रेट ऑफ द फोटोसिंथेसिस इज प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ द क्लोरोफिल. बेटा द क्वांटिटी अँड रेट ऑफ द फोटोसिंथेसिस. आता क्लोरोफिलची क्वांटिटी किती आहे, that quantity can determine the rate of the photosynthesis. It means that की they are proportional आहेत ते. आलं लक्षामध्ये. If more quantity of the chlorophyll is present there, more rate of the photosynthesis is takes place, or the higher rate of the photosynthesis. And if the quantity of the chlorophyll become less, कमी असेल तर वेगळा घटक आहे. त्यानंतर the rate of the photosynthesis is proportional to the quantity of chlorophyll. Chlorophyll ची क्वांटिटी किती आहे. क्वांटिटी मीन्स अमाउंट, त्याचं प्रमाण किती आहे. इट इज बिकॉज द फॅक्ट दॅट, ही एक आपल्याला फॅक्ट आहे आपल्याकडे, एक साधा आणि सोपा सिंपल असा फॅक्ट आहे. आणि तो काय फॅक्ट आहे, तो फॅक्ट असा आहे की क्लोरोफिल मेअरलीचा अर्थ होतो फक्त, क्लोरोफिल फक्त ऍक्ट ॲज अ बायो कॅटालिस्ट. बेटा क्लोरोफिल हा बायो कॅटालिस्ट म्हणून काम करतो. बायो म्हणजे माहिती आहे, कॅटालिस्ट म्हणजे काय आहे. द सबस्टन्स which can start the reaction, which can accelerate the reaction, which can control the rate of reaction. एक रेट ऑफ रिएक्शनला कंट्रोल करणारा केमिकल रिएक्शन मध्ये किंवा बायोकेमिकल रिएक्शन मध्ये असणारा एक सबस्टन्स असतो, अँड दॅट सबस्टन्स इज कॅटालिस्ट, ज्याला मराठीमध्ये आम्ही उत्प्रेरक असे म्हणतो. दॅट कॅटालिस्ट कॅन रिस्पॉन्सिबल फॉर चेंजेस इन द केमिकल रिएक्शन. रेट ऑफ द रिएक्शन इन्क्रीज करायची, मॉडरेट करायची, का स्लो करायची, डिपेंडिंग अपॉन द कॅटालिस्ट. मग क्लोरोफिल सुद्धा एक कॅटालिस्ट म्हणून ऍक्ट करतो. पण इथं रिएक्शन कोणती आहे, फोटोसिंथेसिस मध्ये फोटोसिंथेसिस रिएक्शन आहे. मग त्याच्यामधला तो एक बायो कॅटालिस्ट म्हणून काम करत असतो. पुढे हेन्स स्मॉल क्वांटिटी ऑफ द क्वांटिटी, आता छोटी सुद्धा क्वांटिटी, कमी सुद्धा क्वांटिटी, व्हेन अ स्मॉल क्वांटिटी is quite enough to maintain the large bulk of the reacting substance. बेटा ते जे लार्ज बल्क असणार आहे, लार्ज बल्क ऑफ रिएक्टिंग सबस्टन्स, रिएक्ट करणाऱ्या सबस्टन्सचा जो लार्ज बल्क असतो, त्यासाठी स्मॉल क्वांटिटी ऑफ क्लोरोफिल सुद्धा इनफ आहे, म्हणजे पुरेसं आहे. पुरेसं आहे म्हणजे खूप केमिकल रिएक्शन घडवून आणण्यासाठी पुरेसं आहे. द फायनल प्रोडक्ट इन द फोटोसिंथेसिस इज अ शुगर.
बेटा आपल्या सगळ्यांना माहिती आहे फोटोसिंथेसिसचा जो काही फायनल प्रोडक्ट असतो, दॅट फायनल प्रोडक्ट ऑफ द फोटोसिंथेसिस इज शुगर. मान्य आहे, ज्याला ग्लुकोज असे आपण म्हणू. शुगर अक्युम्युलेशन इन द सेल. आता ती शुगर जी आहे, दॅट शुगर स्टोर्ड इन द फूड व्हॅक्युअल्स. फूड व्हॅक्युअल्स मध्ये ती स्टोअर केली जाईल किंवा डिफरंट वेन, अनेक मार्गाने ती सेल मध्ये स्टोअर केली जाईल. कोण? शुगर. ओके बेटा. सो व्हॉट हॅपन, शुगर जर स्टोअर केली गेली तर त्याचा काही परिणाम होतो का? होतो बेटा. शुगर अक्युम्युलेशन इन द सेल स्लो डाऊन द फोटोसिंथेसिस. मग आता ती जी स्टोअर केलेली शुगर आहे, त्या शुगरमुळे द रेट ऑफ द फोटोसिंथेसिस और द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस स्लो डाऊन, कमी होते. आपण खूप जेव्हा आपल्याला भूक लागलेली आहे भरपूर, मग आम्ही जास्त अन्न खातो. आम्हाला भूक जास्त नाही आहे, कमी अन्न खातो. तसंच आहे क्लोरोफिल किंवा आपलं जे ही एक सेल आहे, सेल मध्ये मोर अमाउंट ऑफ ग्लुकोज आहे. द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस विल बी नॉर्मली स्लो डाऊन होते. चला पुढे. द थिकनेस ऑफ द क्युटिकल. आता क्युटिकल काय आहे? क्युटिकल इज अ जेली लाईक सबस्टन्स आहे. जेली लाईक सबस्टन्स आहे, प्रेझेंट ओव्हर द सरफेस ऑफ द लीफ. पानाच्या पृष्ठभागावर तो साचतो. थर आहे एक. ओके बेटा. क्युटिकल एक काय आहे? क्युटिकल इज अ सेमी लिक्विड और सेमी लिक्विड टाइप ऑफ द लिक्विड आहे. अँड दॅट जेली लाईक सबस्टन्स म्हणून दॅट जेली लाईक सबस्टन्स इज प्रेझेंट ओव्हर द सरफेस ऑफ लीफ. लीफच्या पानाच्या सरफेसवर प्रेझेंट आहे. इपिडर्मिस ऑफ द लीफ. लीफचं इपिडर्मिस. इपिडर्मिसचा अर्थ असा होतो की इपी याने आउटर मोस्ट आणि डर्मिस याने त्वचा, म्हणजे बाहेरची सगळ्यात बाहेरची जी त्वचा आहे ती त्वचा. द साइज अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ इंटरसेल्युलर स्पेस. इंटरसेल्युलर स्पेस, द स्पेस बिटवीन द टू सेल. दोन सेलच्या मधला जो गॅप असतो बेटा, दॅट गॅप आल्सो अफेक्ट ऑन द फोटोसिंथेसिस. पुढे डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्टोमॅटा. बेटा स्टोमॅटा, हाऊ मेनी नंबर ऑफ द स्टोमॅटा आणि व्हेअर इट इज प्रेझेंट. ते नेमके स्टोमॅटा आहेत कुठे आणि स्टोमॅटा किती आहेत. दॅट पर्टिक्युलर थिंग्स आल्सो अफेक्ट ऑन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि दीज आर द इंटरनल फॅक्टर. हे सगळे इंटरनल फॅक्टर आहेत ज्याची आपण आता चर्चा करत आहोत. पुढे बेटा नेक्स्ट. डेव्हलपमेंट ऑफ द क्लोरेनकायमा अँड अदर टिश्यू. क्लोरेनकायमा सारख्या टिश्यू अँड अदर टिश्यू, या टिश्यू सुद्धा विद्यार्थ्यांनो द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिसला नक्कीच अफेक्ट करणाऱ्या आहेत. आणि हे सगळे जे होते ते इंटरनल फॅक्टर्स आहेत. दिस इंटरनल फॅक्टर कॅन डेफिनेटली अफेक्ट ऑन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता जायचं बेटा नेक्स्ट. वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. एक लिमिटिंग फॅक्टरचा लॉ आहे ज्याला ब्लॅकमन नावाच्या शास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांनो प्रपोज केलेला आहे. लेट्स स्टार्ट टू नो दॅट व्हॉट काइंड ऑफ द स्टेटमेंट इट हॅज. त्याचं काय स्टेटमेंट आहे? इट स्टेट दॅट द व्हेन प्रोसेस इज कंडिशनड. बेटा एखादी प्रोसेस आहे, ती कुठली का प्रोसेस असे ना, कुठली का, ती कंडिशनड आहे, म्हणजे त्या प्रोसेसला शर्ती आणि अटी आहेत. बेटा डू यू अंडरस्टँड मी काय म्हणतोय? की आय वुड लाईक टू वन्स अगेन रिक्वेस्टिंग टू एव्हरीवन फॉर पेइंग द पर्टिक्युलर अटेन्शन टुवर्ड्स मी. काय लिहिलंय इथं? की इट स्टेट दॅट व्हेन द प्रोसेस इज कंडिशनड. कुठलीही प्रोसेस कंडिशनड आहे म्हणजे तिला अटी शर्ती आहेत. ॲज टू इट्स रॅपिडिटी बाय द नंबर ऑफ सेपरेट फॅक्टर. आता तिची जी रॅपिडिटी आहे, रॅपिडिटी म्हणजे तिची ती जलद गतीने होण्याची प्रक्रिया. जलद गतीने होण्याची जी प्रक्रिया आहे तिची जी रॅपिडिटी आहे बेटा, रॅपिडिटी इज बाय नंबर ऑफ सेपरेट फॅक्टर. आणि जेवढे ती त्या रिॲक्शनला जर तुम्हाला काही वाढवायचं असेल, काही तिला कमी करायचं असेल तिचा रेट,
तर तो रेट वाढवणे आणि कमी करणे किंवा त्या रिएक्शन मध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा असेल ना, तर दॅट चेंज इज डिपेंडिंग अपॉन द स्पेसिफिक फॅक्टर. तो एका सेपरेट फॅक्टरवर डिपेंड असणार आहे, सेपरेट फॅक्टरवर. देर आर लार्ज नंबर ऑफ अँड डिफरंट टाइप ऑफ द फॅक्टर्स आर कॉमनली रिक्वायर फॉर द प्रोसेस. एखाद्या प्रक्रियेसाठी खूप मोठ्या संख्येनं मुलांना आणि मुलींना फॅक्टर्स पाहिजे, पण त्या प्रोसेसची रॅपिडिटी वाढवायची तुम्हाला. रॅपिडिटी म्हणजे जलद गतीनं ती प्रोसेस तुम्हाला करायची असेल तर जलद गतीनं करणं हे डिपेंडिंग अपॉन द सेपरेट फॅक्टरवर डिपेंड असणार आहे. बाय द रेट ऑफ द प्रोसेस इज कंट्रोल्ड बाय द पेस ऑफ द स्लोएस्ट फॅक्टर. आणि बेटा तो जो रेट ऑफ रिएक्शन आहे किंवा रेट ऑफ द प्रोसेस आहे, तर तो रेट ऑफ द प्रोसेस ही कुणाकडून कंट्रोल केली जाते? जो पेस ऑफ द स्लोएस्ट फॅक्टर, स्लोएस्ट जो फॅक्टर असतो त्याचा जो गती असते, त्या स्लोएस्ट फॅक्टरची गती त्या पूर्ण प्रोसेसवर परिणाम करत असते किंवा त्या प्रोसेसच्या रेटवर परिणाम करते. ओके बेटा, पुढे आता समजा हे स्लोएस्ट फॅक्टर तुम्हाला जाणून घ्यायचे काय आहे. द स्लोएस्ट फॅक्टर इज द फॅक्टर विच इज प्रेझेंट इन द लोएस्ट और मिनिमम कॉन्सन्ट्रेशन. ओके बेटा, सपोज दॅट की आमच्याकडं फॉर फोटोसिंथेसिसची चर्चा करू. फोटोसिंथेसिस मध्ये एक्सटर्नल इंटरनल वेरियस टाइप ऑफ फॅक्टर्स आहेत. लाईट आहे, टेम्परेचर आहे, वॉटर आहे, O2 आहे, CO2 आहे, हे आता बघितलेले इंटरनल फॅक्टर्स आहेत. ऑल सच फॅक्टर्स आर सायमल्टेनियसली कंटिन्युअसली रिक्वायर फॉर द फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषणाला हे सगळे एकदाच कार्यरत पाहिजे. सगळे ऑल नीड टू बी वर्कड टुगेदर ऍट द सेम इन्स्टंट. बरोबर ना बेटा? सगळ्यांनी एकत्रच काम करावं लागतं, सगळ्यांनी, जेवढे असतील तेवढ्यांनी. पण देअर कॉन्सन्ट्रेशन इज नॉट सेम. कॉन्सन्ट्रेशन मध्ये त्यांच्या काय आहे? डिफरंट आहे. मग इथं सांगितलेलं आहे स्लोएस्ट फॅक्टर म्हणजे तो फॅक्टर होय जो त्या प्रोसेस मध्ये सगळ्यात कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतो. विच इज प्रेझेंट इन द लोएस्ट और मिनिमम कॉन्सन्ट्रेशन इन रिलेशन टू अदर. इतरांच्या तुलनेमध्ये लाईट, CO2, वॉटर अशा सगळ्या घटकांची जर तुलना आम्ही केली तर त्याच्यामध्ये जो सगळ्यात लोएस्ट आहे ना बेटा, सगळ्यात लोएस्ट जो कोणी असेल तो, तर तो रेट ऑफ द फोटोसिंथेसिसला कंट्रोल करतो आणि त्याच पदार्थाला, त्याच घटकाला आपण म्हणायचं आहे लिमिटिंग फॅक्टर. ओके बेटा, सपोज दॅट आता आपल्याला इथं काय केलेलं आहे बघून घेऊ. दिस लॉ कॅन बी एक्सप्लेन्ड बाय टेकिंग टू एक्सटर्नल फॅक्टर. आता दोन एक्सटर्नल फॅक्टर घेऊन हा जो लॉ आहे का लिमिटिंग फॅक्टरचा, हा प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते दोन एक्सटर्नल फॅक्टर आहेत बेटा CO2 अँड लाईट. नीट लक्षात घ्या काय म्हणतो हा. The law of limiting factor can be explained by taking the two external factor. हे दोन एक्सटर्नल फॅक्टर जे आहेत ते घेतले आणि लिमिटिंग फॅक्टरचा लॉ जो आहे तो सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. आता कळलं बेटा CO2 आणि लाईट. सपोज प्लांट फोटोसिंथेसाइजिंग ऍट द फिक्स्ड लाईट इंटेन्सिटी. आता प्लांट जो आहे ना, वनस्पती, ती फोटोसिंथेसाइज करायला लागली. यस, फोटोसिंथेसिस करायला लागली ऍट अ फिक्स्ड लाईट इंटेन्सिटी. एका पर्टिक्युलर आणि फिक्स अशा लाईटच्या इंटेन्सिटीवर, म्हणजे प्रकाशाची तीव्रता, त्या प्रकाशाच्या तीव्रतेवर एखादा प्लांट फोटोसिंथेसिस करत असेल तर लाईट इंटेन्सिटी सफिशियंट टू युटिलाइज द 10 मिलीग्रॅम ऑफ द CO2 पर आवर ओनली. मग काय केलं की त्या फिक्स्ड लाईट इंटेन्सिटीवर प्लांट काय करत असेल, 10 मिलीग्रॅम ऑफ CO2 प्रति तासाला वापरत असेल. बेटा खूप छान लक्षात घ्या, लाईट इंटेन्सिटी फिक्स आहे. लाईट इंटेन्सिटी कशी आहे? फिक्स आहे, पाहिजे तेवढी अप्रोप्रिएट आहे. आणि एका तासाच्या फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमध्ये 10 मिलीग्रॅम एवढा CO2 वापरला चाललेला आहे. ठीक आहे बेटा, कळलं? पुढे ऑन इन्क्रीजिंग द CO2 कॉन्सन्ट्रेशन. आता आपण काय केलं, CO2 कॉन्सन्ट्रेशन 10 मिलीग्रॅम सांगितलं ना, हो, त्याची वाढ केली. आता
On increasing the CO2 concentration, the photosynthetic rate goes on increasing. मग आम्ही आता काय केलं, CO2 चं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की रेट ऑफ द फोटोसिंथेसिस जो आहे तो रेट ऑफ द फोटोसिंथेसिस इन्क्रीज झाला, वाढला. On increasing the CO2 concentration, the photosynthetic rate goes on increasing, तो पण वाढला. Now CO2 concentration is a further increased. मग आम्ही काय केलं, CO2 चं कॉन्सन्ट्रेशन अजून वाढवलं. पहिलं 10 होतं, 10च्या नंतर वाढवलं, अजून परत वाढवलं. नाउ CO2 कॉन्सन्ट्रेशन इज फर्दर, म्हणजे फर्दर याने पुन्हा पुढे अजून वाढवलं. नो इन्क्रीज इन द रेट ऑफ द रिएक्शन विल बी नोटेड. मग आता मात्र रेट ऑफ रिएक्शन किंवा रेट ऑफ फोटोसिंथेसिस मध्ये वाढ झालेली नोट केली गेली नाही, वाढ झालीच नाही, वाढ नाही झाली. दस इन दिस केस, आता ह्या अशा प्रकारामध्ये CO2 तर तुम्ही वाढवला, CO2 तर तुम्ही वाढवला, एका सर्टन लिमिट पर्यंत रेट ऑफ द रिएक्शन वाढला आणि एका लिमिटच्या नंतर रेट ऑफ द रिएक्शन वाढली नाही. मग इन दिस केस अशा वेळेस लाईट आहे, दॅट लाईट बिकम द लिमिटिंग फॅक्टर. कारण CO2 तर तुम्ही खूप वाढवला होता, कमी कोण पडलं होतं बेटा, कमी होतं लाईटची इंटेन्सिटी. म्हणून लाईट इंटेन्सिटी इज बिकम द लिमिटिंग फॅक्टर इन दिस केस. या केसमध्ये लाईट जी आहे ती लिमिटिंग फॅक्टर आहे. हा, तर जो लाईट आहे तो आता लिमिटिंग फॅक्टर बनलेला आहे. पुढे, अंडर सच सर्कमस्टन्सेस द रेट ऑफ द फोटोसिंथेसिस कॅन बी इन्क्रीज्ड. मग आता अशा कंडिशन मध्ये फोटोसिंथेसिसचा रेट जो आहे तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे जसं आहे तिथंच आहे, पण आपल्याला तो रेट वाढवायचा आहे. तर लाईट हा लिमिटिंग फॅक्टर होता आहे हे बघितलं आपण. अंडर सच सर्कमस्टन्सेस, अशा परिस्थितीमध्ये द रेट ऑफ द फोटोसिंथेसिस कॅन बी इन्क्रीज्ड, तो वाढू शकतो, पण कधी, तुम्हाला लाईटची इंटेन्सिटी वाढवावी लागेल. ओके बेटा, कारण लिमिटिंग फॅक्टर कोण होता, लाईट आहे. इफ द इंटेन्सिटी ऑफ द लाईट इन्क्रीज जर केली तर मात्र रेट ऑफ द फोटोसिंथेसिस वाढू शकतो, कारण तो लाईट वरच डिपेंड रेट होता. पुढे बेटा, दिस शो दॅट द फोटोसिंथेटिक रेट रिस्पॉन्ड टू वन फॅक्टर. आली ना गोष्ट लक्षात, आपल्या डिस्कशन मध्ये काय लक्षात आलं की रेट ऑफ द फोटोसिंथेसिस आहे ना तो एका फॅक्टरला रिस्पॉन्ड करतो. एक पॅरलली द व्हेरियस टाइप ऑफ फॅक्टर्स आर रिक्वायर. त्याला विचार जर केला तर फोटोसिंथेसिसला खूप फॅक्टर होते, पण एका फॅक्टरला सुद्धा फोटोसिंथेसिसची प्रोसेस रिस्पॉन्ड करते. दिस शो दॅट द फोटोसिंथेटिक रेट रिस्पॉन्ड द वन फॅक्टर अलोन. एकच फॅक्टर अलोन ऍट अ टाइम, एका वेळेला एक फॅक्टर नक्कीच काय ठरतो बेटा, कारण ठरतो, त्याला रिस्पॉन्स मिळतो. सो देयर वुड बी शार्प ब्रेक इन द कर्व. मग अशामुळे काय होतं, तो जो कर्व तयार होतो त्या कर्व मध्ये आपल्याला शार्प ब्रेक झालेला दिसतो. अँड प्लॅटू फॉर्मड एक्झॅक्टली ऍट द पॉइंट. म्हणजे प्लॅटू म्हणजे पठारासारखा भाग. त्या कर्व मध्ये जो कर्व आहे तो कर्व न राहता पसरतो, तो एक्सपांड होतो आणि पठारासारखा होतो. Plateau formed exactly at the point where another factor become limiting. आणि दुसरा फॅक्टर जिथं लिमिटिंग बनेल तिथपर्यंत मुलांनो आणि मुलींनो बेटा तो जो प्लॅटो आहे, तो पठारासारखा भाग आहे, तो तयार झालेला दिसतो, तो कर्व राहत नाही. पुढे, इफ एनी वन ऑफ द फॅक्टर इज अ कॉन्स्टंट, लाईट इज इन्क्रीज्ड. आपण एनी वन ऑफ द फॅक्टर काय केलेला आहे तर कॉन्स्टंट ठेवला लाईट आणि इन्क्रीज केलेला आहे. The photosynthetic rate is increased again. Photosynthetic rate again वाढतो बेटा, परत वाढतो, and reaching and optimum where again another factor become limiting. आता ह्या वेळेला लाईट होता, लाईट तुम्ही वाढवला तर फोटोसिंथेसिसची प्रोसेस वाढली, पण ॲट अ पर्टिक्युलर प्लेस, एका पर्टिक्युलर ठिकाणी परत आपल्याला CO2 जो आहे तो लिमिटिंग झालेला दिसेल. कारण आपण काय केलं होतं, लाईट आणि CO2 घेतले होते.
तर अशा पद्धतीनं CO2 मग परत वाढवावा लागेल, देन फोटोसिंथेसिस बिकम ऑप्टिमम. तर अशा पद्धतीने एक चक्र टाईप पद्धत असणार आहे. एक वाढवला की दुसरा लिमिटिंग होतो, दुसरा वाढवला की पहिला लिमिटिंग होतो, अशा पद्धतीनं चालत असतो बेटा. चलो नेक्स्ट. नाउ वी आर मूव्हिंग टू द सिग्निफिकन्स ऑफ द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस आम्हाला एक काय आहे, काय देतं, तर त्याचे काय फायदे आहेत आपल्याला. फायदा नंबर 1 बेटा, फोटोसिंथेसिस एनाबॉलिक प्रोसेस आहे. एनाबॉलिक प्रोसेसचा अर्थ असा होतो की ती एक चयाची प्रक्रिया आहे. चय, ज्या प्रक्रियेमध्ये काहीतरी बनतं. द प्रोसेस इन विच द बायोमॉलिक्यूल इज फॉर्मड. बायोमॉलिक्यूल तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे एनाबॉलिक आहे. म्हणून फोटोसिंथेसिस मध्ये काय तयार होतं आपल्याला माहिती आहे. चलो बेटा, दिस एनाबॉलिक प्रोसेस यूज इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता ह्या प्रोसेस मध्ये बेटा इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस वापरले जातात आपल्याला माहिती आहे. अँड प्रोड्युसेस द फूड. आणि त्या प्रोसेसला, त्या सबस्टन्सेसला वापरून आपण काय तयार करतो बेटा, फूड तयार करतात. फॉर ऑल लाईफ, एव्हरी लाईफला, अगदी मायक्रोस्कोपिक पासून मल्टीसेल्युलर जायंट पर्यंतच्या एव्हरी टाइप ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डायरेक्टली और इनडायरेक्टली इट गिव्स द बेनिफिट as a food. Okay beta, chalo. This process convert the solar energy into chemical energy. Beta, one of the most important significance of this reaction or this photosynthesis is that ki photosynthesis can convert the light energy into the chemical energy. म्हणजे solar energy चं conversion chemical energy मध्ये होतं. पुढे बेटा, the process release O2 as a byproduct. बेटा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की O2 इज द बाय प्रोडक्ट ऑफ द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसचा जो बाय प्रोडक्ट आहे, जो टाकाऊ पदार्थ म्हणू त्या प्रोसेसचा, तर तो O2 आहे. अँड O2, आता बाकीची गरज सांगायचं नाही. O2 कॅन फ्रेश द एअर. एअरला फ्रेश, हवेला फ्रेश करायचं काम O2 करत असतो. द O2 नेसेसरी फॉर द एरोबिक रेस्पिरेशन. बेटा, एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे द रेस्पिरेशन विच इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या मदतीनं जे रेस्पिरेशन होतं त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो आणि मराठीमध्ये ऑक्सी श्वसन असे म्हणतो. तर बेटा, ते ऑक्सी श्वसन घडतं इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके बेटा. तसेच O2 ऑल्सो युज्ड इन फॉर्मिंग द प्रोटेक्टिव्ह ओझोन लेअर. फॉर्मिंग प्रोटेक्टिव्ह ओझोन लेअर अराउंड दी अर्थ. अर्थच्या भोवती जे ओझोनचं लेअर आहे, जे सूर्यापासून निघणारे व्हेरी हायली ऍक्टिव्ह असणारे, रेडिओ ऍक्टिव्ह असणारे, हार्मफुल असणारे जे रे आहेत, दॅट रेला ॲब्सॉर्ब करून त्यांना हार्मलेस बनवून पृथ्वी तलापर्यंत पोहोचवणारं जे लेअर आहे, दॅट लेअर इज अ ओझोन. अँड दॅट ओझोन इज produced with the help of O2, and O2 is the byproduct of photosynthesis. The photosynthesis provide the fossil fuel. बेटा, आपल्याला जीवाश्म इंधन मिळतं, कोळसा मिळतो, पेट्रोलियमचे पदार्थ मिळतात, and various type of natural gases we are also obtained through the process of photosynthesis. या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून हे गोष्टी मिळतात आपल्याला. तसेच प्लांट प्रोडक्ट सच ॲज, झाडापासून मिळणार लाकूड असेल बेटा, कॉटन असेल, राळासारखा पदार्थ असेल, गम म्हणजे डिंक असेल, स्टेरॉइड हा एक केमिकल सबस्टन्स आहे बेटा, रबर असेल, अल्कलॉइड असेल, अल्कलॉइड तर हा नत्रयुक्त म्हणजे एक इम्पॉर्टंट असा प्रोडक्ट आहे. तसेच टॅनिन, टॅनिन बी आहे, येलो रंगाचा असणारा, पिवळसर असणारा, बिटर टेस्ट असणारा, आणि सेल म्हणजे वनस्पतीच्या झाडाची जी साल आहे, साल, त्या साल मध्ये असलेला हा एक कडू चवीचा पदार्थ आहे टॅनिन, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स बनवण्यासाठी उपयोग केला जातो. हे सगळे प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेटिक आहेत, फोटोसिंथेसिसचे ते प्रोडक्ट आहेत आणि दे आर ऑल इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. आणि ते सगळे जे आहेत बेटा ते इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे आम्हाला ते पैसे मिळवून देतात. ठीक आहे बेटा. तर
अशा पद्धतीने आज आपण इंटरनल फॅक्टर हा लास्ट पार्ट फोटोसिंथेसिसचा संपवलेला आहे. ओके बेटा, आय होप दॅट यू शुड अंडरस्टँड ऑल दी कन्सेप्ट थ्रू दॅट व्हिडिओ सेक्शन. या व्हिडिओ सेक्शनच्या द्वारे आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये. टिल देन, गुड बाय अँड गॉड ब्लेस यू ऑल बेटा.